तर वळूया पुढील बातमीकडे। विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी महायुतीला धक्का देत हर्षवर्धन पाटलांना गळाला लावलेला आहे। मात्र हर्षवर्धन पाटलांनी भाजप का सोडली, पवार महायुतीला आणखीन किती धक्के देणार, याविषयीचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। पवारांचा भाजपला दे धक्का। हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी, आणखी धक्के बसणार, पवारांचा महायुतीला इशारा। मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो। विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सुरुंग लावलाय। त्यातच हर्षवर्धन पाटलांना गळाला लावत पवारांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय। अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील अस्वस्थ होते। नेमकी हीच अस्वस्थता हेरून शरद पवारांनी डाव टाकला। तर शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पाटील तुतारी फुंकणार हे स्पष्ट झालं होतं। त्याचीच घोषणा हर्षवर्धन पाटलांनी पत्रकार परिषदेत केली आहे। मात्र हर्षवर्धन पाटलांनी भाजप का सोडली, पाहूया। 2019 मध्ये दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांचा 3000 मतांनी पराभव झाला। अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानं हर्षवर्धन पाटील अस्वस्थ झाले। विद्यमान आमदारालाच उमेदवारी हे महायुतीतील सूत्र असल्यानं पाटलांची अडचण झाली। इंदापूरची जागा राष्ट्रवादीची असल्यानं हर्षवर्धन पाटलांचा तुतारी फुंकण्याचा निर्णय पाहायला मिळालाय। 2019च्या पराभवानंतर भाजपनं हर्षवर्धन पाटलांना साखर संघाचं अध्यक्षपद दिलं होतं। मात्र त्यानंतर भाजप सोडण्याचं आणखी एक कारण हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांनी सांगितलं। मी जसं म्हटलं की आज शेवटी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे। हा इंदापूर तालुक्यातील गोर गरिबांच्या आज अस्तित्वाचा, त्यांच्या प्रत्येक संघर्षाचा हा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतलेला आहे। आधीच अमरजित घाटगे, त्यांच्यानंतर पुण्यातील बापूसाहेब पठारे यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय। मात्र हर्षवर्धन पाटलांच्या रूपानं 3च नाही तर विधानसभेपूर्वी महायुतीला अनेक धक्के देण्याचा इशाराच पवारांनी दिलाय। असे अनेक लोक आहेत, हा दुसरा तुम्ही म्हणता कदाचित विषय नंबर वाढलेला दिसेल। लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांचं काम करायचं, ही त्याची सुरुवात आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केली आहे। मात्र आणखी धक्के देणार असल्याचा इशाराच पवारांनी दिल्यानं आणखी कोण कोण तुतारी फुंकणार याची उत्सुकता आहे। तर हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतलेली तुतारी विधानसभेला वाजणार की घड्याळाची वेळ भरणेंना साथ देणार, याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।